सांगलीतील आलदर चौकापासून स्फूर्ती चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी नागरिकांसमवेत लाक्षणिक आंदोलन केले। महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांच्या उपस्थितीत हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। आलदर चौक ते स्फूर्ती चौक या मार्गावर सुरू असणारे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आणि उर्वरित रस्त्याचे प्रलंबित राहिल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे प्रभाग 19 मधील नागरिकांनी आज या रस्त्यावरच लक्षणीय आंदोलन करीत महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधले। रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास सांगली मिरज रस्ता रोखून धरू असा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि युवराज गायकवाड यांनी दिलाय। आंदोलनात माजी नगरसेविका प्रियांका बंडगर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी शुभम जाधव व प्रभाग 19 मधील नागरिक सहभागी झाले होते। दिनांक 28 रोजी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते पैलवान मंगेश चव्हाण व प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व ज्येष्ठ नागरिक युवक यांच्या वतीनं स्फूर्ती चौक ते आलदार चौक या रस्त्याचं काम PWD मार्फत गेल्या 2 वर्षापासून चालू आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळायचं काम गेली 2 वर्ष झालं PWD प्रशासन करत आहे। या भागामध्ये 3 मोठे कॉलेजेस आहेत, 5-6 शाळा आहेत, अकॅडमी आहेत आणि ह्या भागामध्ये राहणारी लोकसंख्या ही जवळजवळ 40 ते 50 हजारच्या आसपास लोकसंख्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरला जाणारा हा बायपास रोड आहे, त्यामुळे या रोडला जड वाहतूक फार मोठ्या प्रमाणात आहे, तसेच वाहनांची रदळ फार मोठ्या प्रमाणात आहे। त्यात गमतीची गोष्ट अशी आहे की PWDचे अधिकारी पण राहायला वृंदावनमध्येच आहेत, ते पण रोज ह्या रस्त्यानं ये जा करतात। महापालिकेच्या उपायुक्त पण राहायला वृंदावन विलामध्येच आहेत, त्या पण या रस्त्यावर रोज जा ये करतात। पण गेली 2 वर्ष झालं प्रशासन एवढं ढम्म झालेलं आहे की त्यांना नागरिकांच्या कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही आहे। लोकांच्या जीवाची खेळाचा प्रकार झालेला इथे या रोडला अनेक मोठे अपघात झालेले आहेत, अनेक माता भगिनी पडलेल्या आहेत या रस्त्याला, अनेक ज्येष्ठ नागरिक पडलेले आहेत, तरी प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घ्यायला तयार नाही। आता पहिलं आम्हाला कारण सांगितलं 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत, MSCBचे खांब त्यानंतर काढले जातील। MSCBचे खांब काढले, त्यानंतर PWDला फोन केल्यानंतर तिने म्हणतात थोडे दिवस थांबा। आणि परत काल कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय आम्हाला गेली 1.5 वर्ष झालं बिलच मिळालेलं नाही आहे। मग प्रशासन ह्या रस्त्याला बजेट नसेल आणि जर पैसे नसतील तर या रस्त्याचं कामच का चालू केलं? आणि प्रत्येक गोष्ट काही जरी झाली तरी त्या ड्रेनेज विभागाला ढकलून मोकळायचं। ड्रेनेज विभागाने जे काम केलं त्यांनी त्यांचं काम पूर्णपणे रस्ता मुजवलेला आहे त्यांनी, पण पुढचं PWDचं जे काम आहे ते PWD विभाग करायला तयार नाही आहे। मिरजकर साहेब असतील, पाटील साहेब असतील, वारंवार सांगून मुजावर असतील त्यांचे वारंवार सांगून कानाडोळा करायचं काम चाललेलं आहे। येत्या 8 दिवसात जर हे काम चालू केलं नाही तर या सर्व नागरिकांना घेऊन, विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन सांगली मिरज रस्ता जो आहे मुख्य रस्ता आमदार गाडगेंच्या ऑफिस समोरचा, तो रस्ता पूर्णपणे आम्ही ब्लॉक करणे ही आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की येत्या 8 दिवसात या रस्त्याचं काम चालू ठेवा, नागरिकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा, नाहीतर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही सांगली मिरज रोड जो आहे तो पूर्णपणे ब्लॉक करू। आज विश्रामबाग येथील वार्ड क्रमांक 19 मधील आलदर चौक ते स्फूर्ती चौक ह्या रस्त्याचं गेली 2 वर्षापासून काम रखडलेलं आहे। तर या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ह्या रस्त्यानं येता जाता जीव मुठीत धरावा लागतो। तर हे लक्षात घेता सर्व नागरिकांच्या वतीनं व गटनेते युवराज गायकवाड यांच्या वतीनं आज PWD, MSCB व महापालिका ह्या तिन्ही प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषण केलं आहे। आणि लवकरात लवकर ह्यातून सुद्धा ह्या प्रशासनाला जाग नाही आली तर येणाऱ्या काही दिवसातच आम्ही हा जो मेन रस्ता आहे सांगली मिरज रोड हा पूर्ण रस्ता रोको आंदोलन करणार आहे। जोपर्यंत हा रस्ता चालू होत नाही तोपर्यंत ह्या प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो।